नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण आरटीओ एमव्हीआय सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या परीक्षेसाठी सर्वात महत्त्वपूर्ण असणारी सिरीज आजपासून स्टार्ट करत आहोत. या क्वेश्चन सिरीजमध्ये आपण डेली 5 महत्त्वाचे प्रश्न डिस्कस करणार आहोत, जे की एमपीएससीने वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये ग्रुप बी असो ग्रुप सी या एक्झाम्समध्ये प्रिव्हियसली विचारले गेलेले हे महत्त्वाचे प्रश्न असतील. तर याचं डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि या प्रश्नांची जर पीडीएफ किंवा हे टेस्ट फॉर्ममध्ये सुद्धा क्वेश्चन्स तुम्हाला अवेलेबल होतील इन द फॉर्म ऑफ टेस्ट आपल्या माय गव्हर्नमेंट ट्रॅक अकॅडमीच्या ॲपवरती. एक कोर्स आपण क्रिएट केलेला आहे आणि त्या कोर्समध्ये हे डेली जे आपण क्वेश्चन्स डिस्कस करत आहोत ते आपण एका टेस्टच्या फॉर्मॅटमध्ये आपण ते तिथे अपलोड केलेले आहे, जेणेकरून तुम्हाला याच्यानंतर पूर्ण व्हिडिओ न पाहता डायरेक्टली तिथे जाऊन तुम्ही क्वेश्चन्स रिव्हिजन करू शकता, हे अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. तर माय गव्हर्नमेंट ट्रॅक अकॅडमीचं ॲप आहे, ते तुम्हाला इन्स्टॉल करून ही जी प्रोसेस दिली आहे ती फॉलो करायची. स्टोर वरती क्लिक करून आरटीओ नावाने जरी सर्च केलं तरी तुम्हाला तो कोर्स तिथे मिळेल आणि ₹1 तुम्हाला हे क्वेश्चन्स पीडीएफ फॉर्मॅटमध्ये किंवा टेस्टच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही हे अटेम्प्ट करू शकता आणि वेळोवेळी रिव्हिजन सुद्धा करू शकता. ठीक आहे. एनिवे डिस्क्रिप्शनमध्ये सगळे स्टेप्स दिलेले आहेत, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. तर चला आपण स्टार्ट करूया आजच्या प्रश्नापासून. तर पहिला प्रश्न आहे जो की बऱ्याच वेळा एमपीएससीने विचारला गेलेला हा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस किलोमीटर असून त्याचा विस्तार डॅश डॅश आणि डॅश डॅश पूर्व रेखावृत्ता दरम्यान आहे. ठीक आहे. हा प्रश्न बऱ्याच वेळा एमपीएससीने विचारला गेलेला आहे. तर जर क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, करेक्ट आन्सर. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जे आहे ते आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. 3,07,713 चौरस किलोमीटर. ठीक आहे. हे एवढं क्षेत्रफळ आहे आणि त्याचा विस्तार सुद्धा एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. एकतर रेखावृत्तीय विस्तार आहे आणि अक्षवृत्तीय विस्तार, दोन्ही तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर हा जो आहे तो रेखावृत्तीय विस्तार त्यांनी दिलेला आहे 72 डिग्री 72 डिग्री 36 मिनिट्स ते 80 डिग्री 54 मिनिट्स. ठीक आहे. तर हा आहे रेखावृत्तीय विस्तार. इथे मी तुम्हाला शॉर्टमध्ये लिहून देतो, जेणेकरून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह सुद्धा करू शकता. हा आहे रेखावृत्तीय विस्तार. किती आहे? 72 डिग्री 36 मिनिट ते 80 डिग्री 54 मिनिट्स. ठीक आहे. काही पुस्तकांमध्ये 72 डिग्री 38 मिनिट सुद्धा दिलेला आहे ते 80 डिग्री 53 मिनिट्स. हा सुद्धा ऑप्शन करेक्ट, म्हणजे हे जरी असलं असतं तरी ते करेक्ट राहिलं असतं. आणि दुसरं आहे अक्षवृत्तीय विस्तार. आता हे सुद्धा बऱ्याच एक्झाम्समध्ये विचारलं गेलेलं आहे त्यांनी. तर अक्षवृत्तीय विस्तार आहे 15 डिग्री 35 मिनिट्स ते 22 डिग्री 2 मिनिट्स. ठीक आहे. हा अक्षवृत्तीय विस्तार आहे. तर हा प्रश्न महत्वाचा आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि क्षेत्रफळ तर आहेच 3,07,713 चौरस किलोमीटर. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानांवरती विचार करा आणि कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगा. प्रश्न वाचताना नीट वाचा. याच्यामध्ये कोणती विधाने बरोबर आहेत ते विचारलेलं आहे. पहिलं दिलेलं आहे मुंबई उपनगर जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे आणि दुसरं आहे अहमदनगर सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. ठीक आहे. दोघीपैकी तुम्हाला सांगायचं कुठलं बरोबर आहे कुठलं चुकीचं. ऑप्शन पहा. पहिलं आहे अ बरोबर ब चूक, अ चूक ब बरोबर, दोन्ही बरोबर किंवा दोन्ही चूक. कमेंटमध्ये आन्सर करा जर तुम्हाला माहिती असेल तर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. पहिलं चुकीचं आहे स्टेटमेंट आणि दुसरं जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. का? कारण मुंबई उपनगर हा जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा नाही. जर क्षेत्रफळाच्या चढत्या क्रमाने जर आपण जिल्हा ठरवलं तर सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा म्हटलं तर ते मुंबई शहर येतं. ठीक आहे. मुंबई शहर हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे आणि सर्वात जास्त म्हटलं तर मग अहमदनगर हा बरोबर आहे. अहमदनगर हा सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. तर त्याच्यामुळे जे सेकंड स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे आणि पहिलं जे आहे ते चुकीचं. त्याच्यामुळे ऑप्शन येणार ऑप्शन बी. आणि प्रशासकीय विभागानुसार जर विचार केला तर सर्वात जास्त क्षेत्रफळाचा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर आणि सर्वात कमी क्षेत्रफळाचा विभाग आहे कोकण. ठीक आहे. हा कोकण जो आहे तो कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे
आणि छत्रपती संभाजीनगर हा आहे जो जास्त जिल्हा नाही सॉरी विभाग, आणि हा जास्त मोठ्या क्षेत्रफळाचा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर. जिल्ह्यांचा विचार केला तर सर्वात कमी क्षेत्रफळ मुंबई शहर या जिल्ह्याचं आहे आणि सर्वात जास्त म्हटलं तर अहमदनगर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? आता पहिल्या क्वेश्चन मध्ये जे त्यांनी विचारलं होतं ते क्षेत्रफळ विचारलं होतं, हे पण आहे सेमच, पण लाख हेक्टर मध्ये दिलेलं आहे. तर करेक्ट आन्सर याचा असेल ऑप्शन सी, 307.70 लाख हेक्टर. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे 1 हेक्टर म्हणजे 0.01 चौरस किलोमीटर, स्क्वेअर किलोमीटर. ठीक आहे. तर त्याला 100ने जर डिव्हाइड केलं तर आपला आन्सर हेच येतो. ऑप्शन सी करेक्ट आहे. 307.70 लाख हेक्टर एवढं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे, भौगोलिक क्षेत्र. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4, महाराष्ट्र राज्याची निर्मिती डॅश डॅश रोजी झाली? ऑप्शन्स पहा. 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1960, 1 मे 1950, यापैकी नाही. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी, यापैकी नाही. ठीक आहे. ऑप्शन डी करेक्ट आन्सर असेल, कारण 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. ठीक आहे. आणि महाराष्ट्र दिन आपण 1 मे रोजी साजरा करतो. तर महाराष्ट्राबद्दल अजून थोड्या डिटेल्स आपण पाहून घेऊया या क्वेश्चन सोबतच. दक्षिण ते पूर्व दक्षिण ते उत्तर, ठीक आहे, जी लांबी आहे दक्षिण ते उत्तर, ही लांबी किती आहे? 730 किलोमीटर. हा पण प्रश्न बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. महाराष्ट्राची दक्षिण ते उत्तर लांबी सांगा, किंवा पूर्व ते पश्चिम सुद्धा विचारलं जातं त्यांनी. तर पूर्व पश्चिम जर विचारलं तर ती लांबी आहे 860 किलोमीटर. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. पूर्व पश्चिम म्हटलं तर 860 किलोमीटर आणि दक्षिण उत्तर म्हटलं तर 730 किलोमीटर. आणि समुद्र किनाऱ्याची जी लांबी आहे, म्हणजे समुद्र किनारा जो आहे तो महाराष्ट्राला 720 किलोमीटर एवढा लाभलेला आहे. ठीक आहे. हा आहे समुद्र किनारा. हा पण प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, तोच आहे. महाराष्ट्र राज्यास डॅश डॅश किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे? ऑप्शन आहे ऑप्शन 1, पहिला आन्सर करेक्ट आहे, 720 किलोमीटर. 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे. आणि ह्या लांबी आहेत दक्षिण ते उत्तर 730 किलोमीटर आणि पूर्व ते पश्चिम ही आहे पूर्व ते पश्चिम, लक्षात ठेवा. तर ही आहे 860 किलोमीटर. ठीक आहे. तर अशा प्रकारचे 5 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. असेच प्रश्न रेग्युलरली आपण क्विज बेसिसमध्ये विथ डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत या व्हिडिओ सिरीजमध्ये. तर याची PDF सुद्धा आपण टेलिग्राम चॅनलवरती किंवा आपल्या ॲपवरती सुद्धा अवेलेबल करून देत आहोत इन द फॉर्म ऑफ टेस्ट. जर तुम्ही टेलिग्राम चॅनल अजून जॉईन नसेल केलं तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 टेलिग्राम चॅनलच्या लिंक दिलेल्या आहेत, पहिलं आणि दुसरं. तर दोन्ही बॅकअपसाठी एक आहे, तर ते दोन्ही चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. आणि आपल्या माय गव्हर्नमेंट ट्रॅक अकॅडमी ॲपवरती हे जे क्वेश्चन्स आहेत टेस्टच्या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहेत, ते तुम्ही कधीही अटेम्प्ट करू शकता किंवा रिव्हिजन करण्यासाठी ते तुम्हाला सोयीस्कर पडेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून रेग्युलर अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.